लोकसभा निवडणूक 2019 या काळात आचारसंहिता पालन होण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व निर्भय भयमुक्त वातावरणामध्ये पार पडण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरज पोलीस स्टेशन हद्दीत रूट मार्च व मॉक ड्रिल प्रात्यक्षिक घेऊन संचलन करण्यात आले। पाहूया सविस्तर वृत्तांत। नमस्कार। आज या ठिकाणी लोकसभा निवडणूक 2019च्या अनुषंगाने आमच्या जिल्ह्याचे एसपी मॅडम आदरणीय एसपी सातपुते मॅडम, आमच्या जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक माननीय धीरज पाटील सर आणि आमच्या कराड विभागाचे डीवायएसपी माननीय नवनाथ ढवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या अनुषंगाने आज उमरज, मसूर, तारळे भागामध्ये पोलीस विभागामार्फत संचलन करण्यात आले। या संचलन करण्याचा उद्देश लोकसभा निवडणुका ह्या निर्भय आणि भयमुक्त वातावरणामध्ये शांततेत पार पाडावा एवढाच आहे। आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना मी आवाहन करतो की आपण या लोकशाहीच्या मतदानाचा पवित्र हक्क आहे तो बजावला पाहिजे। पोलीस यंत्रणा त्याचबरोबर उमरज पोलीस स्टेशन इलेक्शनसाठी तयार आहे। आपल्याला काही अडचणी किंवा पोलिसांची मदत लागली उमरज पोलीस स्टेशन किंवा आम्ही स्वतः प्रभारी अधिकारी अजय बोर्डे यांच्याशी संपर्क साधा। या इलेक्शनमध्ये जे चुकीचे एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत। त्यांनी जर कायद्याच्या कचाट्यात राहून एखादी गोष्ट केली तर ठीक आहे, परंतु कायद्या नियम मोडून जर एखाद्याने गोष्ट केली तर त्याच्यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत आणि त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहोत।